2 वाजून राहिले तरी अजून हे बस येऊन नाही राहिली. काय हे डेपोवाल्याला काही काही समजते की नाही? काही अक्कल आहे की नाही यायले? हा? अरे काय खरं, इकडे मला सकारामपूरला जावं लागते. म्हटलं बाहेरूनच्या बाहेरून बस पकडून बस स्टँड मध्ये गेलो की पोराची गर्दी आहे. अरे बाळा इकडे इकडे काय बस किती टाइम आहे अजून? आबा अजून 1 घंटा टाइम आहे बसला. अरे 1 घंटा बसला टाइम आहे अजून चायची. अहो आबा काय काय बोलता काय तुम्ही? तुम्हाला काही भान नाही का आईची? अरे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात. थोडं आपल्या मराठी भाषेचं अस्तित्व जागृत ठेवा. तुमच्यासारख्या माणसांमुळेच आपल्या भाषेचं अस्तित्व हे टिकून नाही. काय शिव्या देता तुम्ही? तुमच्या ज्या जिकडनं असले तिकडल्या भाषेचा मराठी भाषेची किती तुम्ही वेगवेगळं रूपांतर करून टाकलं. विदर्भातली भाषा वेगळी, खानदेशातली भाषा वेगळी, इकडे मराठवाड्यातली भाषा वेगळी. तुम्हाला काही समजते का? त्या भाषेची काही अस्मिता आहे का नाही बा? काय लावलं तुम्ही? ए मला शहाणपणा नको शिकू तू. तुला मी जेवढं सांगतो तेवढं. मी तुमच्यापेक्षा छोटा आहे बा. काहीतरी लिहाज ठेवा थोडासा बोलायचा. तुम्ही आले कुठे, कोणत्या ठिकाणी आहे तुम्ही? सध्या तुम्ही हे विसरू नका की तुम्ही पुण्यामध्ये आहात आणि पुण्याची भाषा तुम्हाला माहित आहे. त्यामुळे थोडासा तरी लिहाज ठेवा त्या भाषेचा. अहो मी मराठी नाही, मी मुस्लिम असताना सुद्धा मी मराठी भाषेची अस्मिता चांगल्या पद्धतीनं जाणतो म्हणून मी मराठी बोलतो. तुम्ही मला मराठीत आवाज दिला म्हणून मी मराठीतच तुमच्या संग बोलून राहिलो ना. मी माझी भाषा वापरून राहिलो. तू तर मला ज्ञान शिकून राहिला रे. काय कळते का तुला? काय चालू आहे तिकडे? 2 जण, ते बुडा आणि ते मुलगा. काय रे बाळा काय आहे? अहो बाबा हे म्हणतो मला की गाड काय रे आला की नाही तुझ्या अवकात? तू ना माझा आधार केला का? हे शब्द वापरला ना तू? नाही पण वापरला ना हे शब्द बी. अहो तुमची लायकीच ते आहे. तुम्हाला कळायला पाहिजे. तुझ्या आईची शब्द वापरला तुम्ही ना. माझ्या आईची, तुझ्या आईची हे शब्द आपण आपल्या भाषेचा अपमान करतो याच्यामध्ये. हे वापरायला नाही पाहिजे आपण ना. नाही बरोबर आहे की नाही आबा? हो बरोबरच आहे ना. मी म्हटलं तिकडून बघत आहे मी तुमच्या दोघांचं काहीतरी चालू आहे म्हणून मी इकडे आलो. आणि तुम्हाला कुठे जायचं आहे? हो अहो मला जायचं आहे सकारामपूरला. आणि याला मी विचारलं. आता मी सकाळपासून बसलेलो 7 वाजतापासून. मग माझी जीवार येईल का नाही? अरे हो पण तुमची जीवार येईल, पण तुम्ही त्याच्यावर कशाला रागवता? त्याचं जे काम आहे त्याने ते केलं ना. खरंच बरोबर आहे. आपण आपल्या भाषेची अस्मिता टिकून ठेवण्यासाठी आपल्या भाषेचा, आपल्या ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणाचा आपण आदर करायलाच पाहिजे. आणि तुमचं चुकलं हे, असं तुम्ही करू नका. माझं कसं चुकील? अरे मला जायचं आहे तिकडे सकारामपूरले. मी याला म्हटलं की मला गाडीचा टायमिंग सांग, किती वाजता येते. त्याला ते सांगितलं ठीक आहे. आता माझी परिस्थिती जशी झालेली आहे सकाळपासून, तर मी बोलेल नाही तर काय रागेल कोण आली? मग काय बाबा तुम्ही माझ्या रागवसाल का? मी म्हटलं का तुम्हाला मला विचारा म्हणून टायमिंग? मी तिथून माझं काम सोडून, गॅरेजचं काम सोडून मी तुमच्यापर्यंत आलो. बघा तुम्ही माझ्या कामाचा पण विचार नाही केला. तुम्ही राव माझ्यावर रागवलं. हे कळतं का तुम्हाला? मी पुण्याचा रहिवासी आहे, पण मी तुमच्या माहिती करता 12 गावाचं पाणी पिलेलं आहे. का माहित आहे का? पण चांगल्या कामासाठी बरं, खराब कामासाठी नाही. तुम्हाला सांगतो कारण परिस्थितीच तशी आहे माझी. मी ना अख्खा महाराष्ट्रामध्ये इकडं तिकडे घेऊन फिरून जिथं मला जास्त चांगला पगार मिळाला तिथं मी काम करतो. आणि आता मला इकडं काम करावं लागतं म्हणून मी इकडं आलो. त्यामुळे मला सर्व काही भाषा वगैरे, महाराष्ट्रातल्या विदर्भातली भाषा, मराठवाड्यातली भाषा, त्याच्यानंतर खानदेशातली भाषा, हिंगोलीची भाषा, असे किती जे काही महाराष्ट्रातले जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची भाषामध्ये येते. पण माझं म्हणणं येत होतं की तुम्ही तुमच्या भाषेचं अस्तित्व आणि अस्मिता हे टिकून ठेवा. जर अस्मिता नष्ट झाली तर काही फायदा नाही. कारण ज्या दिवशी आपला महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झाला, त्या संयुक्त महाराष्ट्रामध्ये आपल्या
देशामध्ये आपल्या महाराष्ट्राचा आदर्श आपण ठेवायलाच पाहिजे असं तेव्हा सांगितलं होतं. तर मग ह्या गोष्टी तुम्ही पाळा. बाळा, तू एवढा कसा काय हुशार आहे? जाऊ द्या ना आबा. परिस्थितीच्या अभावाने आज माझ्यावर हे दिवस आले. शिक्षण करण्याची इच्छा होती. माझं वय आज 20 आहे. तरी पण जेवढं काही येते तेवढं फक्त पुस्तकांच्या माध्यमातून शिकलो, विचारांच्या माध्यमातून शिकलो, एकमेकांचे विचार घेऊन शिकलो. आजच्या आबांना सांगितलं की तुम्ही अबे तुबे आई वगैरे शिव्यांचे शब्द घालू नका एकमेकांना. काय याच्यामध्ये कोणाला कोणाचा आदर्श द्यावा आणि कोणी कोणाचा आदर्श कसा ठेवावा असं जर चाललं तर कसं होईल? आपण एकमेकांचा आदरही करायला पाहिजे. आपल्या आपण जिथं राहतो त्या जागेचा आदर करायला पाहिजे. आपण जी भाषा बोलतो तिचाही आदर करायला पाहिजे. आणि या आदरानेच तिचा आदर्श निर्माण होईल आणि त्या आदर्शाने हे सर्व काही आपण जिथं राहतो तो परिसर, ते माणसं, ते प्राणी, ते पशु, ते पक्षी सर्व काही चांगले दिसतील. नाही तर काय काय रे, कुकडे रे, कसं रे, अबे तुबे, काबे, जाऊ दे रे, हे काय शब्द काय आहेत? गर्व आहे मला, मी मराठी आहो, महाराष्ट्रामध्ये राहतो, मुसलमान असून. का? कारण आम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांग आमचे कितीतरी असे लोक होते ज्यांनी आपलं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांग स्वराज्यासाठी बलिदान केलं. का? कारण त्यावेळेस ते स्वराज्य होतं. ते स्वराज्य स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हतं, तर दलित पीडित शोषित समाजातील जेवढे काही आज 6,500 जातीमध्ये विभागले गेलेले जेवढे काही लोक आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठीच छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, तानाजी आणि त्याच्यानंतर जेवढे काही मावळे आहेत त्यांनी हे आपलं स्वराज्य स्थापन केलं होतं. खरंच माझं चुकलं राजा, तू जे सांगलं ते बरं आहे. अरे मला टाइम झाला, मला जायचं होतं सकारामपूरला. पण खरंच आज माझ्या या 70च्या वयमध्ये तुला मला जे शिक्षण दिलं ते मी आजपासून खरंच सांगतो जेवढं आयुष्य राहिलं त्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करेल. खरंच तुझं किती मन मोकळं आहेस रे तू. किती चांगल्या विचाराने तुम्ही मला समजून सांगलं. खरंच आपण आपल्या अस्मितेचा, आपल्या भाषेचा, आपल्या परिसराचा, आपल्या माणसांचा खरंच आदर्श करायला पाहिजे. मी तुला खरंच माझ्यापेक्षा छोटा जरी असला तरी मी तुला माफी मागतो. खरंच तुझं कौतुक करायसारखा विषय आहे. आणि हो दादा, तुम्ही आले, तुम्ही आमच्या दोघांमध्ये काहीतरी आम्हाला चांगलं सांगितलं. कारण एक छोटा मुलगीशी मी काय बोलत होतो, काय शब्द माझ्या तोंडातून घालणे ते निघले, 2च शब्द निघले. पण मी खरंच आता याच्या पुढे कधीही असे बोलतो